कितीही मोठा प्रतिस्पर्धी असला, कितीही मोठं कॉलेज असलं तरी आपल्या कॉलेजची एकांकिका चांगली झाली पाहिजे हे आम्हाला इंटर कॉलेजनी शिकवलं. त्यामुळे एकांकिका स्पर्धेपासून चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं जे बाळकडू मिळालेलं आहे ते आज हिंदीत धुरंधर आणि इंग्लिशमध्ये अवतार असून सुद्धा उत्तर महाराष्ट्रातल्या 70हून जास्त थिएटरमध्ये जोरदार चालू आहे. या चित्रपटाला 3.5 ते 4.5 स्टार्स मिळालेले आहेत सगळीकडे आणि थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा आपली निवड झाली. मी हे सगळं सांगायचं कारण असं की प्रेक्षकांमध्ये बसलेली अनेक यंगस्टर्स आहेत, अनेक तरुण मुलं मुली आहेत जे पुढे या क्षेत्रात येणार आहेत. या क्षेत्रात येऊन ते दिग्दर्शक, अभिनेता, कलाकार, लेखक होणार आहेत. त्यांना प्रत्येक पावलावर हिंदी किंवा इंग्लिश सारखं अत्यंत मोठं चॅलेंज असणार आहे. पण यामध्ये स्वतःचा माइंडसेट हा विक्टिमचा न करता, मराठी सिनेमाबद्दल रडगाणं न गाता, एक शो मिळाला तर त्याचे 2 कसे होतील, 4 मिळाले तर त्याचे 10 कसे होतील आणि 50 मिळाले तर त्याचे 100 कसे होतील याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळूनच शोधायचं. आणि हाच संदेश पोहोचवण्याकरता आम्ही आलोय. आज 1 आठवड्यानंतर का होईना माहीमला आपला शो लागला आणि जो ऑलमोस्ट फुल होतोय. सो आम्ही आता इकडनं तिकडे जाणार आहोत आणि आता सुट्ट्यांचा सीझन सुरू होतोय. 20 तारखेपासून 31 तारखेपर्यंत 11 दिवसाचा हा काळ आहे. या 11 दिवसाच्या काळामध्ये तुमच्यापैकी ज्यांनी सिनेमा पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहा, आम्हाला सांगा कसा वाटतोय. आम्ही डेफिनेटली फीडबॅक आमच्या सोशल मीडियावर शेअर करू. आणि मराठी सिनेमा हिंदी किंवा इंग्लिश कितीही मोठं असलं तरी यापुढे मार खाणार नाही हे आमचं सांगणं या सिनेमाच्या बाबतीत होतं. आणि ते आम्ही 31 तारखेपर्यंत रोज वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगत राहू. तुमच्यापैकी ज्यांनी सिनेमा पाहिला, आत मला एक मॅम भेटल्या आणि आल्या आल्या त्यांनी सांगितलं की मी फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा पाहिला आणि त्यांना अतिशय सिनेमा आवडला. सो तुमच्यापैकी ज्यांनी पाहिला असेल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. ज्यांचा बघायचा राहिला असेल त्यांनी आवर्जून बघा आणि आम्हाला सांगा. उत्तरच्या या वाढत्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि कृतज्ञता. थँक्यू. वा वा, छान 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 आहे. ते बोलतायत, अजून बोलतायत हो छान. बरं, त्यामुळे अभिनय कसा आहे, तुला पोचपावती मिळालेली आहे, तू फार छान अभिनय करतो, हे परत मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त चित्रपटाला अनुसरून एक माझा प्रश्न आहे. त्या चित्रपटात एक छान दृश्य चित्रित केलेलं आहे. आई मुलाला म्हणजे अभिनयला ती विचारते, हेडफोन्स काढ, मी बोलतेय तुझ्याशी. हा जो प्रश्न आहे ना, हा ऑलमोस्ट घराघरामध्ये आता सगळीकडे झालेला आहे, बरोबर आहे. तर हा काय अनुभव आहे, कारण हे तुला तुझ्या घरी पण अनुभवायला मिळत असेल ना, हेडफोन्स काढ मी बोलतेय. ऍक्च्युली हे घरात पण अनुभवायला मिळत होतं आणि मला एकदा एकांकिकाची रिहर्सल करत होतो तेव्हा पण अनुभवायला मिळालं. मला दिग्दर्शक येऊन ओरडला की काय हेडफोन काय घातल्यास, मी बोलतोय तुझ्याशी. आता मी त्याला कसं सांगू की मी फोकस करण्यासाठी गाणी ऐकत होतो. सो ते हा एक्सपिरियन्स येत असतो. आणि आज इथे आलोय लोकांकिकाला, त्यामुळे हे आठवलं मला. कारण मला ती एनर्जी त्यावेळेची आठवते, ती काय म्हणतो एन्थुझियाझम आठवतो. कारण जी मुलं एकांकिका करतात त्यांना त्याच्यामधनं काही इकॉनॉमिक फायदा अजिबातच नसतो. ते फक्त ते पॅशन पोटी करत असतात, काहीतरी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, काहीतरी स्वतः स्वप्न बघत असतात. सो आय फील की ते इतकं प्युअर असतं. एकांकिका हा फॉर्म इतका प्युअर आहे आणि इतकं प्युअर वे मध्ये, इतकं प्युअर थॉट घेऊन मुलं हे करतात, हे बघून खरंच खूप बरं वाटतं. आणि इतक्या संख्येने लोक त्यांना आज बघायला आलेली, या सगळ्या मुलांना जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज इथे त्यांचा प्रयोग करायला आलेले, इतकी लोक बघायला आलेली, त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या. कारण खरंच डिफिकल्ट आहे. म्हणजे माझं कॉलेज पार्ल्याला होतं, पार्ल्यापासून इथे प्रभादेवीला येणं पण डिफिकल्ट पडायचं आम्हाला. मुलं अमरावतीवरनं आली आहेत, कोकणातून आली आहेत, कोल्हापूर धुळ्यावरनं आली आहेत. हे खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे सगळ्यांचेच आय थिंक खूप मनापासून आभार. आणि हे वर्ष खरं अर्थाने मराठी सिनेसृष्टीसाठी खूप चांगलं ठरलंय. कारण यावर्षी सगळे जे चांगले सिनेमे आलेत, सगळे जे चालणारे सिनेमे आलेत, ते सगळे डेब्युटंट डिरेक्टर्सनी केलेले आहेत. आणि या सगळ्या डेब्युटंट डिरेक्टर्सच्या पाठीमागे मराठी प्रेक्षक अगदी एकदम व्यवस्थित उभा आहे, त्यांना चांगला पाठिंबा देतोय. सो आय फील की जे वर्ष आता थांबायचं नाही, दशावतार आणि आता उत्तर, सगळे डेब्युटंट डिरेक्टर्स. आणि या सगळ्या डेब्युटंट डिरेक्टर्सकडे बघून ते एकांकिका डिरेक्ट करणारी नवीन मुलं सुद्धा प्रेरणा घेत असतील याची मला खात्री आहे. सो आय फील की जो कॉन्टेंट, जो ही न्यू वेव्ह मराठीमध्ये येते, त्याला प्रेक्षकांच्या पाठिंब्याची अजून गरज आहे. सो ज्यांनी कोणी आमचा सिनेमा बघितला नसेल, प्लीज आवर्जून जाऊन बघा आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता तुमच्या आणि प्रयोगाच्या मध्ये आम्ही फार वेळ घेत नाही. थँक्यू.
नाही माझा एक धन्यवाद 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 तुमच्या शुभेच्छांसाठी आभार धन्यवाद. पुढचा प्रश्न माझा शेवटचा आणि मग परीक्षक येतील तोपर्यंत मग लगेचच आपण एकांकिकाकडे वळूया. लोकांकिका मागच्या वर्षी महाअंतिम फेरी जी झाली त्यात तुम्ही परीक्षक होतात, तर मला लोकसत्ता लोकांकिकाचा अनुभव तुमचा तुम्ही सांगावा आणि मग लगेचच आपण पुढच्या फेरीला सुरुवात करूया. गेल्या वर्षी लोकसत्ता लोकांकिकाच्या महाअंतिम फेरीला मी परीक्षक होतो. मी मुक्ता बर्वे आणि वैभव मांगले. मी एका वाक्यात सांगेन तर मला ना थक्क करणारा अनुभव होता. याचं कारण असं, मी कायम एकांकिकेकडे जे पाहतो ना ते एक्सपेरिमेंटेशन लॅब म्हणून पाहतो. मला असं वाटतं कुठलीही व्यावसायिक चौकट न मानता, कुठलाही आडाखा किंवा फॉर्म्युला न बांधता लोक म्हणजे मुलं स्वतः बसच्या वरती चढून सेट लावण्यापासून सगळं करून इथपर्यंत येतात. मशाल नावाची एकांकिका होती गेल्या वर्षी कोकणातली, आणि कोल्हापूरची एक एकांकिका होती जी पहिली आली होती. हा जो प्रवास आहे ना सगळा करायचा, या प्रवासासाठी मला त्या मुलांचं प्रचंड कौतुक वाटतं, प्रचंड कौतुक आहे. आज जिथे 3 ते 3.5 मिनिटात जर ओला किंवा उबर आली नाही तर आपण पॅनिक होऊन कॅन्सल करून टाकतो, तिथे ही मुलं मैल फक्त एकांकिका दाखवायला इथे येतात. मला असं वाटतं जगामध्ये मराठी रंगभूमीचं जे सामर्थ्य आहे ते एकांकिकांचं. आणि मी मगाशी गिरीश कुबेर सरांनाही सांगितलं की 2002 साली एकांकिका करणारी जी मुलं होती त्यातले 11 जण मराठीत आज दिग्दर्शक झाले. 11 जण, ज्याच्यामध्ये प्रवीण तरडे आहे, निपुण धर्माधिकारी आहे, मी आता आलोय, समीर विद्वांस आहे, हेमंत ढोमे आहे, सुरुत गोडबोले आहे. ही सगळी 2002 साली पुरुषोत्तम करणारी बॅच आहे. त्यामुळे एकांकिकेपासून आमचा प्रवास हा आज आमच्या प्रत्येकाचा सिनेमा करण्यापर्यंत आलाय. भविष्यामध्ये या प्रेक्षकात बसलेले असे असंख्य जण असतील जे म्हणतील की 2025च्या लोकसत्ता लोकांकिकामध्ये आम्ही सगळे होतो आणि त्यातले 8 ते 10 जण आज दिग्दर्शक झाले. त्या सगळ्या स्वप्नवंतांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आणि या उपक्रमासाठी लोकसत्ताचे प्रचंड प्रचंड आभार. थँक्यू. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि या व्यासपीठाला मला शुभेच्छा देतो. आपण आलात, धन्यवाद.